यातून जे काही मतभेद झालेले असतात ते मतभेद कदाचित दूर होतात आणि यातून नवीन मार्ग सापडतो आणि या नवीन मार्गाच्या माध्यमातून काही भलं या ठिकाणी व्हायला सुरुवात होते. राज्यामध्ये आता निवडणुकीचा गारवा वाहू लागलेला आहे. आता पक्षाचे मालक म्हणून नारायण कुचे आणि भास्करराव दानवे या ठिकाणी दोघं आहेत. माझी आणि रावसाहेब पाटलांची भूमिका या सर्व बाबीवर लक्ष ठेवण्याची नारायणराव रावसाहेब पाटलांनी आम्ही दोघ जण लक्ष ठेवू तुम्ही काय करताय खाली. परंतु माझी भूमिका मी पहिल्यांदाच आपल्या कार्यकर्त्यासमोर स्पष्ट करतो की 15 दिवसापूर्वीच युती करण्याचं निमंत्रण मी या दोन्ही नेत्याला या ठिकाणी दिलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला पण दिलेलं आहे. त्यामुळे आता ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. आमच्या आपसातले काही भांडणं असतील ते एक वेळेला आपण आता बाजूला ठेवूया. परंतु कार्यकर्त्यासाठी जर आपण पुन्हा एक नाही झालो तर हा कार्यकर्ता हातामध्ये पायदान घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे या कार्यकर्त्यासाठी आपल्याला हा युतीचा संकल्प निश्चितपणे करू आम्ही घेऊन या ठिकाणी आलेलो आहे. तर मला तुम्हाला विनंती करायची, या व्यासपीठावर विनंती करायची की कार्यकर्त्यासाठी तुम्ही जरा शांत बसून मला कळत नाही गंभीर म्हणून झाला तेवढे माझ्या एनएटी झालं का काय झालं. माझ्या बोलण्यावर काही लोक मान हलवतात, काही चुपचाप बघतात, काय बोलावं काय नाही, उठलं काय बोलावं कळत नाही. असे गंभीर चर्चा करू नका. आम्ही एक आहे, तुम्ही काय चिंता करू नका. आम्ही सर्व एक आहे, तुम्ही चिंता करायची गरज नाही. त्यामुळे निश्चितपणे या माध्यमातून आम्ही करूया. भास्कररावांचं नेतृत्व, भास्करराव तुम्हाला कल्पना आहे की तुमच्यासाठी मी सदैव उभा आहे की नाही उभा. पाटील साहेब तुम्ही साक्षीदार असो. पाटील मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या समोर मी असा पदर बसून होतो की भास्कर दानवेला उमेदवारी द्या, तर काय झालं मला माहिती. एकदा होऊन गेलं आता काही अडचण नाही राहतो. पण तुला आता जे ते पाहून गेला तर काय प्रश्नच नाही. पण हीच होतो की भास्कर दानवेसाठी तुमच्याकडे उमेदवारी मागत होतो की भास्करराव तुम्ही द्या, मी या ठिकाणी अध्यक्ष करतो. आता एखादा प्रश्न टाकून बघा आमच्याकडे, बोलून बघा आम्हाला काय प्रश्नच नाही. आम्ही विष्णू जाहीर केलेला आहे, विष्णू आम्ही करणारच आहे. वाटे करून त्यामध्ये काय फरक पडतो, त्यात वाटे करू ना, बरोबर आहे की नाही. अरे हो किंवा नाही सांगा ना. तुम्ही कोणाला घाबरता रावसाहेबच्या घरात. तेव्हा तुम्हाला विनंती आहे की निश्चितपणे विष्णू आपली तयारी की नाही मग बघा समोर आणलेला आम्ही जाहीर केलेला. त्यामुळे चिंता करू भास्कररावांसाठी काही पण भास्कररावांसाठी काही पण काय विशेष नाही. भास्करराव तुमच्यासाठी काही करू काय विशेष नाही. अरे हे काय आता का बाहेर मी काय सांगतो अरे तुला कळतं का मी काय सांगतो मी विष्णूला उभा करतो ना. विषय काय झाला. अरे आमच्याकडे असं नाही पूर्ण तर कधी मिळत नाही रे. ते पूर्ण कधी मिळेल येणार आहे का तिथं काय मोठे घालायचे का मग. तेव्हा आम्ही निश्चितपणे आता या मतामध्ये आलो आम्ही हे निश्चितपणे करूया. आम्ही राष्ट्रवादी दरम्यान विनंती करणार आहे की या संदर्भात तुम्ही नेते राज्याचे नेते गावातील लक्ष ठेवा. आम्ही निश्चितपणे गाव पातळीवर हे करण्याच्या तयारीत आहे. आज या ठिकाणी आपण मला या ठिकाणी बोलवलं, मान सन्मान दिला, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करत असताना दिवाळी परवा हा निश्चितपणे कार्यकर्त्याचा आपण गोड करूया एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि थांबतो.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.